नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये। आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। सो हे दाताचा सगळा विषय आपला गेल्या एक आठवड्यापासून चालू आहे। मी त्याच्या जास्त आता हल्ली 2 दिवस झाले मी परत एक इंजेक्शन घेऊन आलेलो आहे। तर म्हटलं की त्याच्यातून बाहेर निघायला पाहिजे, कारण थोडासा मानसिकरित्या हल्लो होतो। हे मागचे किती दिवस हीच बकेती चालू आहे, पण दातामध्ये जो एक्सपिरियन्स करतो ना त्याला ही गोष्ट नक्कीच माहिती आहे की काय विषय आहे ते। तर म्हटलं की याच्यामधून बाहेर निघण्यासाठी काहीतरी पर्याय पाहिजे। ताईला पण म्हटलं ताई थोडा रिलॅक्स व्हायचं आणि अशी कुठली तरी प्लेस बघ जिथे जाऊन थोडासा माइंडला रिलॅक्स करू शकतो। तर म्हटलं की हा पण एक आपला प्लॅन रखडलेला होता, म्हणजे मुंबईच्या थोड्याशा बाहेर। सो आपण चाललोय मिनी वृंदावन। आता मिनी वृंदावन तुम्हाला सगळ्यांना ऐकून माहिती असेल किंवा कोणी गेलंही असेल, पण हे आपल्या मुंबई येत नाही तर मुंबईच्या म्हणजे विरारच्या पुढे येतं ते। आपल्या इकडूनच खूप लांब आहे। तर याचा टायमिंग वगैरे सगळं गुगलला आहे। तुमच्यापैकी जरी कोणाला यायचं असेल तर तुम्ही ऍटलीस्ट पहिले गुगल चेक करा, टायमिंग चेक करा, मग तुम्ही निघू शकता। आपला थोडा पुढे मागे टायमिंग झालाय, म्हणजे 4:50 ची गाडी पकडायची होती, ती विरारला 5:20 ला पोहोचणार आणि परत विरार वरून वेगळी गाडी होती। तर थोडासा टाइम हुकला, कोई बात नाही। पण आपण इथे जायच्या 2 वेळा आहेत, एक सकाळची एक दुपारची। तर आपण सकाळच्या वेळेला पोहोचतोय आणि प्रवास जरा लांबचाच आहे, ठीक आहे। इथून विरारला जायचंय, विरार वरून पालघरला जायचंय। बट येस तिकडे गेल्यावर ना तुम्हाला म्हणजे तुमचा जो स्ट्रेस असतो पूर्ण कामाचा तो निघून जातो आणि एक मानसिकरित्या तुम्ही एकदम पॉझिटिव्ह बनून जाता। तर मला फिलहाल त्याची गरज आहे। आय नो की आपल्याला गावी पण जायचंय, 16 तारखेला निघायचंय गावी कोकणात जाण्यासाठी, कारण शिमगा आहे, शिपना आहे। तर त्या गोष्टीसाठी आपण गावी जाणार आहोत। बट स्टिल फिलहाल अभी हम आजारी व्यक्ती है तो निकल रे दोस्तों। सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या ब्लॉग मधून एन्जॉय करायला मिळतील। तर आपल्या सोबत यप्पा यप्पा चल पप्पा अप्पा आहेत। लेट्स गो। हा आपल्या काय बोलतात काय का ते बकेट लिस्ट मधला हा एक ब्लॉग आहे। सो तो आज महिन्यापासून सुरू होतं आपलं जायचं बाय गे सकाळी उठायचं म्हणजे आपल्याला म्हणजे जन्माचा आळस। आज पण ताई बोलत होत्या थांब ना थोडंसं थांबूया, म्हणजे मी बोलत होती त्याला झोपेतच की पुढची ट्रेन आहे का, पुढची ट्रेन आहे का, क्योंकि क्या है पुढचा करेंगे तो वो लांबता है और ऐसा लांबता है की ताण के तुटता ही। तेच आता अजून लेट झालं असतं तरी पण आता बरोबर 5:10 आम्ही ट्रेन पकडतोय। येस ट्रेन पण आलेले 5:10 ची ट्रेन आहे विरार। बरेच दिवस झाले कुठला प्रवास पण केला नाही आपण, कुठला ट्रॅव्हल ब्लॉग पण केला नाही। ट्रॅव्हल ब्लॉग साठी सगळेच आतुर असतात। म्हटलं की ये तो होणार आहे दोस्तों। मेन महत्वाचं म्हणजे हे व्हायच्या नंतरच हा प्रवास व्हायला पाहिजे होता। बाय गे भाईंदर आलेला आहे। आता म्हटलं की भाईंदर आया ही है तो दोस्तों खाडी भी दिखाना मागताय ना मेरी जान। ते भाईंदर मध्ये सकाळचं फिश मार्केट पण लागतं काय, ते पण आपल्याला कव्हर करायचं आहे। आपण हार बिंदी फुलं टाकू ते टाकू नका, तो पण एक प्रकारचा कचराच होतो। लोकांना भले वाटत असेल की आपण पुण्य करतोय काय करतोय, बट इट्स नॉट पुण्य ब्रो, कचरा होतो तो, ठीक आहे। आणि तो कुठेतरी एक ठिकाणी कोपऱ्यात जाऊन जमा होतो। त्यापेक्षा ते हार फुलं तुम्ही मंदिराच्या बाहेर जे मटका असतं त्याचं नाव आहे काहीतरी, तर तिथे जाऊन तुम्ही ते टाकू शकता, पण पाण्यात टाकू नका दोस्तों। अभी आ गया है वसई, और वसई में तुम्हारे भाई का कॉलेज था जिसको हो गया अभी जमाना। 5-6 साल होके गए है कॉलेज को, लेकिन बहुत याद आती है यार की भाई साहब गर्दी बघताय नाला सोपारायला चला। अरे स्माइल भैयाची स्माइल की बाय माझी का प्लॅटफॉर्मच भरलेला आहे। शपथी बघा आली चर्च। फायनली गाईज आपण उतरलो विरारला आणि 5:20 ला आपल्याला विरार वरून पालघर साठी ट्रेन पकडायची होती, वो तो हुकी गयो। आणि आता वाजलेत 5:40। स्वागत 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 विरारच्या पब्लिकचं स्वागत। विरार साईडला आपण खूप कमी येतो, त्याच्यामुळे तुमचं स्वागत तर झालंच पाहिजे ना बाई, कारण विरारची पब्लिक पण मे बी आपल्याला बघत असेल, माहित नाही भाई। तो विरार को देख के ऐसा नहीं लग रहा है कि किसी को सुबह सुबह रुकना चाहिए। विरार मोटिवेशन बोलते। देखो ना दोस्तों सुबह सुबह नुसती घाई रे, नुसती घाई नुसती धावपळ। बघा ही ट्रेन पालघर वरून आलेली आहे, डहाणू वरून आलेली आहे, अख्खी भरलेली आहे बाई। हे बघा ना नुसती पॅक, सकाळ सकाळ पॅक। ही 6:15 ट्रेन आहे इकडून विरार वरून पालघरसाठी, आणि ती आपल्याला बरोबर पालघरला पोहोचवणार 6:56 म्हणजे बरोबर पाऊण तास घेणार। अरे यार ट्रेन गेली दोस्तों, हे कोणसा स्ट्रगल आहे। 4 नंबर बोल के माँ की आग। अरे यार भाई साहब 4 नंबर बोलून आम्हाला तिथे थांबवलं आणि ट्रेन इथे आली, काय विषय यार। नंबर आहे मग इकडे येऊ। त्या एका काकींना विचारलं, म्हणे की इकडे ट्रेन येईल, पुढे तिकडे थांबलेलो तिकडे, आणि बघतो तर ट्रेन इथे लागली। दोस्तों लफड़ा हो गया यार, आता घरी डहाणू रोड गेली यार, शिट। दोस्तों देखो अभी तो मौसम भी उजड़ गया, लेकिन हम वही के वही है।
अभी आप हमको गालियाँ दोगे, ठीक है, तो अब अभी क्या है, गालियों की आदत हो गई है, अभी कुछ कह नहीं सकते. ऍक्च्युली या साईडला कधी येत नाही आणि विरार साईडला तर येतच नाही जास्त, आणि पालघर साईडला तर चुकून जाणं होत पण नाही. त्याच्यामुळे मग ते प्लॅटफॉर्म कुठले काय कुठले तेवढा थोडा गोंधळ होतो. आपण बसलेलो पण आपल्याला चुकीचं गाईड केलं गेलं. काकी बड्या डॅम्बिस निघाल्या भाई. ते एका काकींना विचारलं होतं, लेकिन मी काकी को बोलेगा, काकी आपने तुम्हाला आपका नाराज किया मन. हा बरोबर आहे. त्यांनी आपल्याला विचारलं इकडे जाणं की स्वतः ना हळूच कासवासारखं. अभी काकी को इतना पता है, वो छुप छुप के आगे आ गई और ट्रेन देखी तो चढ़ गई. अभी आगे कभी आगे काकी मिलेगी ना तो आंख मिचोली नहीं करेगी, पहले ही बोल दे रहा हूँ. काकी के ऊपर बहुत गुस्सा में जाते. अभी दोस्तों क्या है, मुंह उठा के आए तो है, लेकिन अभी घर तो वापस जा नहीं सकते. नसीब है गांडू तो क्या करेगा पांडू, ऐसा विषय हो गया है. भाई फाइनली आ गई है और ये आंटी नुसती चिल्ला रही है कब से. काहीच वाजलेत बरोबर 7:05. थांबतच नाही. वाजल्यात बरोबर 7:07 आणि आता आपण निघालो विरार वरून फायनली बाई. आणि सबको उजड गया है, अब क्या बाकी रह गया नाही आहे. काही जीवदानी मंदिर आपण गेलेलो आहे. ब्लॉग पण आहे, तुम्ही ब्लॉग बघा असेल बघा. बरोबर वैतरणा आणि ते बाहेर मंदिर आहे ना, इतकं सुंदर वाटतंय ना. डोंगरावर मंदिर आहे, खरंच खूप भारी वाटतं. तसंच आपण जाणार आहोत वृंदावनला, तिकडे पण तसंच एक सेम मंदिर आहे जे उंचावर आहे आणि तिथला व्ह्यू तर एकच नंबर आहे. ते ॲक्च्युली तो व्ह्यू आणि भरपूर काय काय त्याच्यामध्ये, म्हणजे ब्रिज पण आहे, त्याच्यामध्ये नदी पण आहे, भरपूर गोष्टी आहेत. ते सगळं आपल्याला आज बघायला मिळणार. वाजलेत बरोबर 7:50 म्हणजे 8:10 आहे आणि आता आपण येऊन पोहोचलोय पालघर मध्ये. ठीक आहे भाई, जे आपल्याला 7ला यायला पाहिजे होतं. 1 तास लेट बच्ची के दिल में. ठीक आहे, आता इकडचा प्रवास आपला नॉर्मल होणार आहे. बस इथे येणं महत्वाचं होतं. आणि हे भाई पालघर बोलते. आणि फर्स्ट टाइम पालघर मध्ये आलोय काय भाई, फर्स्ट टाइम. सफाळ्याला आपण लास्ट टाइम गेलो होतो, तुम्ही बघितलं, आपण ते फ्लॅट वगैरे बघण्यासाठी गेलो होतो. आणि आता तेव्हापासून कोण कोण किती लोक आपल्याशी कनेक्ट आहेत ते माहित नाही. ज्यांनी बघितलं त्यांनी बघितला, बट पालघर मध्ये पहिल्यांदा आलोय. पालघर मधून पण आपले जे लोक व्हिडिओ बघतात त्यांना लव्ह यू. फुल डे चालूच असतं. खाली देखो ना, भाभी को 600 रुपये. अच्छा, आणि बसेस किती वाजेपर्यंत असतात? बसेस आता 7:30 गेली. 7:30 गेली. किती किलोमीटर आहे? 34 किलोमीटर. आता तुम्ही ऐकलं ते काय बोलले. एकूण 3 टप्प्यांमध्ये आपल्याला जावं लागेल. इथून कुठे वाड्याच्या नंतर अमरापूर, वाड्याची बस पकडायची, तिथून अमरापूर, हा, इथून मग मिनी वृंदावन. म्हणजे भाई साहेब 35 ते 40 किलोमीटर पालघर पासून आतमध्ये बांधलेलं त्या लोकांनी ते इको विलेज. ऍक्च्युली मित्रांनो, आता वाजलेत बरोबर 8 आणि आपल्याला लवकर पोहोचणं तिथे गरजेचं आहे. दुसरा पॉइंट म्हणजे असं आहे की हे 35-40 किलोमीटर लांब आहे आणि असं एसटीने वगैरे जायचं तर ते टप्प्याटप्प्याने आपल्याला सोडतात. तर मी काय जायला म्हटलं, ओव्हरऑल आता असा टप्प्याटप्प्याने गेलो आणि ओव्हरऑल टाइम जर बघितला तर ते सगळं नुकसानच होत आहे. हळूहळू जाणार, मग टप्प्याटप्प्याने उतरणार, प्लस टाइम आपला वेस्ट जाणार. आपण पोहोचणार 10, 10:15, 10:30. तर मला असं वाटतंय की आपण आलोच आहे तर आपण तेवढा काउंटिंग इकडे जर आपण पे केलं वर्थ होईल असं मला वाटतं. वाजलेत बरोबर 8:08 आणि आता आपण पकडले रिक्षा. हे दादा आहेत आपले, त्यांनी आपल्याला समजून घेतलेलं आहे थोडं, पण आता इथून 1 तास लागणार आहे भाई साहेब. आपण असं बदलत जर गेलो असतो तर 1 तास काय झाले असते, कुठे कुठे गेला असता विषय. अशा वेळी थोडासा ना दोघांनी विचार करायला लागतो की नक्की काय आपल्याला बेनिफिट. तर हा पर्याय तुम्ही पण यूज करू शकता तुम्ही कधी येत असाल तर. आणि आलात आपण पण लवकरच आलो, पण आपलं आणि 6:15ची काही बस पण आहे इथून डायरेक्ट वृंदावनसाठी. तो विषय हो गया दोस्तों, अभी क्या ही कर सकते. पण आपण पण लवकरच पोहोचलो, निघालो. आपण पण टायमावरच होतो, पण त्या काकींमुळे मला राग आहे. त्या काकींमुळे अख्खा ब्लॉग मी काकींवर राग काढणार. प्रॉपर भाई गावच आहे. बघा ना, आपल्या गावी असतं तुरळला खाली स्टँड बिंड वगैरे तसंच आहे. भाई साहेब कोणता नजारा तुम्ही कव्हर करा, कोणतं शूट करायचं काय कळतच नाही, कारण एवढं सुंदर आहे ना भाई साहेब.
झाडी आहेत ना त्याच्यामुळे भारी वाटते. काय ती झाडी काय तो डोंगर सगळं ओके मध्ये आहे. समोरचा रस्ता बघ भाई गाइस फायनली आपण पोहोचलोय गोवर्धन इको विलेज आणि इथे बरोबर 9:05 झालेले आहेत. आपण 8:08 बसलेलो रिक्षामध्ये. भाई साहब बरोबर 1 तास लागलाय. रिक्षावाले जो बोल रहे थे वो सच था कारण हे खूप लांब आहे भाई. एक्सपिरियन्स घेतला आज तर भयानक लांब आहे भाई. आलोय तर इकडे समोर वडापाव दिसलाय तर वडापाव खाऊन घेऊया कारण एंट्री विचारली तर चालू आहे. इथे काही टेन्शन नाही आणि चहा पण आहे. मी मिसळ पावचा विचार करून आलेलो. एक वडापाव भी कॅन्सल हो गया क्योंकि वो दीदी जो थी हायजीन का विषय डोळ्या बिळ्या बोटं घालत होती. म्हटलं की जाऊ दे. तिला म्हटलं हात तरी धू वडापाव देतेस तर. मला धुवायचे म्हटलं मला नाही ग बाय तू हायजीन पाळ. राहू दे कॅन्सलच केलं. आता अजून एक समोर एक हॉटेल दिसलंय. ठीक आहे तिथे जाऊया. गोष्ट कळली की इकडे येताना पोटभर नाश्ता करून यायचा किंवा आपण आपला नाश्ता घेऊन यायचा. बघा ना इथे काहीच नाहीये. तुम्ही जर आलात ना ती गोष्ट लक्षात ठेवा. हा तुमचं खाणं पिणं तुम्ही घेऊन या. भरपूर म्हणजे जवळजवळ भाजी चपाती टाईपच. इकडे तेवढे तरी हॉटेल मिळाले मला काहीच नसेल. चलो बाई खा लेते. मिसळ पाव पण दिसतोय बॅनर वर. देखते अभी वडापाव घेतलेले या वडापाव खायला. सध्या मिसळ पाव पण आहे. ते वडापाव टेस्ट करून बघूया. सगळं एकदम प्रॉपर खाऊन पिऊन व्यवस्थित झालेलं आहे. एवढ्या 8 गावामध्ये पण मिसळ पाव भेटणं म्हणजे बाईसाहेब खतरनाक विषय. आणि बघा ना आजूबाजूला सगळं रिकामं गाव आहे एकदम. आणि अशातच यांनी गोवर्धन इको विलेज जे बनवलंय ना एवढा इकडे म्हणजे कसं काय त्या लोकांनी मॅनेजमेंट केलंय ना वाटणारच नाही. एवढं 8 गावामध्ये एवढं मेंटेन केलेलं आहे भयानक पद्धतीने. आपण बघूच त्यातमध्ये. लेट्स गो. सुरुवात झाली ती गणपती बाप्पा पासून. हे समोर हे मंदिर आहे. इथून सुरुवात होते. हा एंट्री गेट आहे तिकडे समोर. आणि आता आपण इथून आत चाललेलो आहे. ये भाईसाहेब फुल ऑन स्ट्रगलर लाईफ झालेली आहे आज. आणि ऑब्व्हियसली एवढ्या आत आहे तर होणारच आहे. काय विषयच नाही त्याच्यात. इथे राहायला आतमध्ये कॉटेजेस पण आहेत काय गाईज. आता आपली खरी सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. आणि जे मेन आकर्षणाचं जे मंदिर मी आजपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे तर ते आपल्या जस्ट समोर आहे. हे बघा भाईसाहेब जबरदस्त यार वाटतंय ना फक्त व्हिडिओज मध्ये. आपण जाऊ पण शकतो तिथे पण माणसं पण आहेत. चला जाऊया तिकडे. सगळे मंदिरच आहेत आतमध्ये. हा जो आहे एरिया तो राधाकृष्णाच्या रिलेटेड सेट केलेला आहे. प्रॉपर बांधकाम केलेलं आहे. इथे समोर पण तुम्ही बघताय कुठलं तरी भव्य मंदिर बांधण्याचं काम चालू आहे. ते येत्या पुढच्या काळामध्ये आपल्याला बघायला वगैरे मिळेल. ना काय सुंदर दिसतं यार व्हिडिओच्या माध्यमातून. इथे येणं सक्सेसफुल झालं. आणि त्यांनी मेंटेन किती केले. आता त्या काकी पण तिथे ना पाणी घालतात. एवढ्या म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण ते लोक. मी तुम्हाला सातत्याने सांगत असतो रीलच्या माध्यमातून म्हणा किंवा युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा की कचरा करू नका कचरा करू नका. तर याचं उत्तम उदाहरण तुम्हाला इथे पाहायला मिळेल जर तुम्ही इथे प्रत्यक्षात आलात तर. त्या काकांना मी विचारलं ते म्हणे की 100 ते 120 एकर मध्ये बांधलं गेलेलं आहे. आईच्या गावात रे. हे बाय माझे काय बोलशील. आता आपण किती एकर कव्हर करायचे ते ठरवून जा. हा ये महत्वाची बात बोलिये भैया. आणि आता आपण फक्त स्टार्ट मध्ये आहोत. मला नाही वाटत की हे 7 वाजेपर्यंत चालू असतं. तंगड्या बी तो काम देण्याची आहे ना भाई. इथे चपला काढायच्या असतात. मंदिराचा उसूल आहे प्रत्येक मंदिराचा. इथल्या वातावरणामध्ये तुम्ही कुठेही जा तुम्हाला प्रसन्नच वाटणार. गायी वगैरे आहेत. सगळ्या एकदम बोलतात ना पॉझिटिव्ह गोष्ट. कारण माझं हे असं प्रकरण झालंय की ह्याच्यातून बाहेर निघणं मला इम्पा गिडगिंपा होतं. त्याच्यामुळे इथे येणं वर्थ झालेलं आहे भाई. बाकी समोरचा जर नजारा बघाल तर गायी गुरा आहेत सगळे समोर. प्लस इथे पण गायी वगैरे आहेत. हे खूप बघायला भारी वाटतं. असं वाटतंय की एखादा चित्रपटच बघतोय. आणि हे मंदिर तर भाई असे छोटे छोटे पुतळे लावलेले आहेत. जसं की मगाशी तुम्ही तिथे बघितलं तर इथे असे छोटे छोटे पुतळे आहेत. छोटा कान्हा किती मस्त वाटतंय ना एकदम. आणि सोबत गाई आणि वासरू पण आहे. मस्त आहे. इथे प्रॉपर मॅप दिलेला आहे. मथुरा दिलेला आहे म्हणजे हा मथुरेचा सेक्शन आहे. हे बघा इथे समोर श्रीकृष्ण स्वारी. चला आज जायचंय. अजून एक मेन महत्वाचा स्पॉट जो आपण कव्हर करणार होतो भाईसाहेब आपल्या समोरच आहे. आणि हे बघा इथे समोर वाव ते बघा सगळे बसले जेवण भोजन करायला. प्रत्येक ठिकाणी तसं दिलंय. तिकडे पुढे पण आहे ते. हा तिथेच आपण चाललोय. हाच तो मेन स्पॉट आहे आपण जिथे आलोय. हा बघा भाईसाहेब हाच तो मेन स्पॉट आहे.
इथे आपल्याला फोटोज बिटोज पण क्लिक करायचे. तुझा आवडता मेन स्पॉट जो तू बघितलेला. खतरनाक भाई. हे बघा भाई आर्टिफिशियल आहे ऍक्च्युली हे गाईज, बट मस्त बनवलेलं आहे. हा याच्यात मासे पण आहेत. वाव सुपर से डुपर बोलते मेरी कुल्पा. जस्ट आपण त्या पुलावरून आलोय आणि या साईडला पण आहे ना इतकं सुंदर आहे ना सगळं. मी तुम्हाला एक एक आहे ना म्हणजे जेवढं जेवढं कॅप्चर करते तेवढं दाखवते. इथे आपल्या समोरच आहे ब्रह्मांड घाट. समोरच आंब्याचं झाड आणि समोर कैऱ्या पण लागल्यात. यमुना घाट की गंगा घाटला जशी आरती होते बघा ती अशी वली तशी इकडे करतात ते लोक आरती संध्याकाळच्या वेळेला. प्रत्येकाच्या ठिकाणी बघा एवढे मोठे मोठे दिवे घेऊन प्रत्येक याच्यामध्ये एक 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 असतात. संध्याकाळच्या वेळेला होतात ते. हे सगळे ॲरो लावलेले आहेत जसं की यमुना, गोवर्धन, नंदगाव आणि बरसाना हे सगळे या साईडलाच आहेत असे समोर. वाव अरे ह्याला काहीतरी बोलतात शेषनाग. शेषनाग नाही ते काहीतरी केलेलं ना मंथन. हा समुद्र मंथनचा वाई विषय आहे. नाही समुद्र मंथनचा दुसरं असतं ना ते दोन बाजूनी एक साइडने राक्षस खेचतात एक साइडने देव खेचतात. हे कालिया घाट आहे. कालिया घाट. हा ऍक्च्युली भाई आताच थकायला झालेलं आहे आणि ऊन पण आहे, पण जेवढं होईल तेवढं आपण कव्हर करूया कारण इकडे येणं सोपं नाहीये भाई. एक इथे मंदिर आहे. असे जागोजागी तुम्हाला मंदिरं दिसतील. परत असं लिहिलेलं पण असेल परिक्रमा मार्ग म्हणून. हा हे श्री श्री राधा मदन मोहनचं मंदिर आहे. अभी आपण इधर से आले आणि तिथे एक्झिट आहे. ठीक आहे. आणि आता इथे पण दिलंय बघा परिक्रमा मार्ग आणि इथे श्री श्री राधा दामोदरजीचं मंदिर आहे. म्हणजे फिरायला खूप सुंदर वातावरण आहे इकडचं भाई. काहीच कमी नाहीये बघायला. ही आयुष्यपत हा बे मी पण घाबरलो. हा जाऊया का आत. ऍक्च्युली ना पूर्ण मार्बल वगैरे असं वाटतं ह्याला ना असं चिपकून जावं कारण खूप थंड आहे ना एवढा उन्हातून आणि माझी तर हालत खराब झाली. आतमध्ये जाऊया आपण. आणि समोर मी आहे ना एका सेकंदासाठी घाबरली म्हणजे ना समोर कोणाची तरी अशी मूर्ती साकारली आहे तर मला वाटलं खरोखरच कोणीतरी बसलेत तिथे. भाईसाहेब क्रिएटिव्हिटीला इज्जत आहे. बस काय विषय आहे का. मातीचं डस्टबिन बनवलेलं आहे. सुका कचरा ओला कचरा नैसर्गिक पद्धतीने बोलू शकतो. काहीतरी नाव आहे या गोष्टीला बट अभी मेरे को आठव नाही रहा. इज्जत है भाई. ते गोवर्धन पर्वत उचलला ना तो विषय. हे बघा समोर आणि सेम इथे बनवलेलं आहे त्यांनी. सुपर भाई टॉपचा विषय बोलतात. इज्जत तो है. सुनने में तो 100-100 लग रहा है लेकिन 1 एकर म्हणजेच भाई अजून आपण 1 एकर पण नाही फिरलो. 100-120 एकर म्हणजे मजाक की बात आहे क्या. आणि आता अंग हिट झालंय ना त्याच्यामुळे मला ते जमत नाही म्हणून पाणी बिणी मारून बसलो. ह्याच्या पुढे मला वाटत नाही मी जाऊ शकतो कुठे. सो अपना तो कैपेसिटी इतना ही है. जहाँ खत्म होता है वहाँ अपन गिव अप कर देता है. उसमें कुछ डाउट की बात ही नहीं है. पण वन टाइम बेस्ट आहे मी बोले. हा भाई अक्का आतमध्ये जेवढा आतमध्ये जाल तेवढा आतमध्ये. लेकिन अभी हम लोग क्या कर रहे ना बाहेर का रस्ता नाप रहे. खूप फिरलो तरी पण आपण आणि ब्लॉग तर आपला सकाळपासूनच चालू आहे त्या वादच नाही. गाइस फायनली पोहोचलोय पालघर स्टेशनला. भाई साहेब केवढा लांबचा प्रवास. तुम्ही माझी अवस्था बघताय. दे दे बाय पिला दे काही. हाँ आतमध्ये थोडी असेल. वो जाने दो मेरे को अभी जाने का घर पे. हटाओ हटा साउंड की घटा खा कुजा बत्ती बुझा बच्ची के दिल में पालघर बोलते अन्ना. इथे एक मँगोची बॉटल घेतलेली आहे स्लाइसची. सारा सूप चेन उजड़ गया ऐसा लग रहा है भाई साहब. गाडी आली आपली फायनली. अभी घर का रास्ता नापते फटाफट. पोचलो मीरा रोडला.